आयुष्याच्या प्रत्येक वळणावर प्रत्येक व्यक्तीला गुरुची गरजही लागतेच. गुरु आपल्याला कशासाठी लागतात तर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी, काय चांगलं काय वाईट किंवा आपण काय केलं पाहिजे आणि काय नाही हे शिकवण्यासाठी आपल्याला गुरुची नितांत गरज असते. तसंच माझाही एक गुरु आहे, ती म्हणजे भगवद्गीता. आता ही भगवद्गीता माझी गुरु कशी झाली किंवा भगवद्गीता माझ्या आयुष्यात कशी आली हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार मंडळी, हरे कृष्ण. मी प्रीती काटकर स्वागत करत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर थंबनेलवर जर तुम्ही वाचलंच असेल, भगवद्गीतेतील तो एक श्लोक आणि बदलून गेलेलं माझं आयुष्य. भगवद्गीतेतला तो श्लोक कोणता आहे हे मी आधी वाचून दाखवते, त्याचा अर्थही सांगते आणि त्यानंतर तो श्लोक माझ्या आयुष्यात कसा आला आणि भगवद्गीता आयुष्यात कशी आली आणि त्याच्यामुळे माझ्यामध्ये काय बदल झाला हेही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगते. चला तर मग जास्त वेळ न घालवता सुरुवात करूयात. तर तो श्लोक आहे भगवद्गीतेतील 4थ्या अध्यायातील 7वा श्लोक. 4था अध्याय आहे ज्ञानकर्म संन्यास योग, त्यातला श्लोक नंबर 7वा. तर श्लोक नंबर 7वा कोणता आहे, चला मी वाचते. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. तर याचा अन्वय आहे, हे भारत, यदा यदा धर्मस्य ग्लानी अधर्मस्य अभ्युत्थानं भवति तदा अहम आत्मनां सृजामि. चा भावार्थ, हे भरतवंशी अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते आणि अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा मी अवतार घेतो. त्याचं भाष्य म्हणजे याचा अर्थ काय बघा. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येते म्हणजेच समाजात अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा मी जन्म घेतो. जसं की दिव्यावर आलेली काजळी दूर केली की दिव्याचा अधिक प्रकाश पडतो, त्याप्रमाणेच अधर्माची काजळी दूर केली तर धर्माचा दिव्य प्रकाश सर्वत्र पसरतो. मानवाच्या अंतःकरणावर काम, क्रोध, लोभ याची सदैव काजळी येत असते. ती काजळी दूर केली तर आपले अंतःकरण शुद्ध होईल. आपण आपले अंतःकरण शुद्ध करण्याचा प्रयत्न करत नाहीत, त्यामुळे दुःखी असतो. अंतःकरण शुद्ध केले तर आपले मूळचे रूप प्रकट होईल. आपले अंतःकरण आनंदरूप आहे. तर बघा, आपण आपले घर सजवण्याचा प्रयत्न करतो. घर हे नाशवंत असते. घराला कितीही सजवलं तरी देखील माणूस सुखी होऊ शकणार नाही. आज माणूस वरून स्वतःला सजवतो, परंतु आपण कितीही चांगले दिसलो तरी आनंद मिळू शकणार नाही. आनंद मिळवण्यासाठी आतील देवत्व प्रकट केलं पाहिजे. संत साध्या घरात राहत होते, साधे कपडे घालत होते, परंतु त्यांचे जीवन अंतर्बाह्य आनंदी झाले होते. आनंदाचा अखंड झरा आतून प्रकट होत होता. तर या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले की जेव्हा जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा तेव्हा मी जन्म घेतो आणि आपलं राहणीमान म्हणजे साधी राहणी, उच्च विचारसरणी याचा एक आदर्श श्रीकृष्णाने आपल्या भगवद्गीतेमध्ये ह्या श्लोकांमध्ये अर्जुनाला दिलेला आहे. तर बघा, आता थोडक्यात सांगते ही भगवद्गीता माझ्या आयुष्यात कशी आली. तर हा श्लोक तुम्हाला समजला असेल, त्याचा अर्थही साधा सोपा आहे, तुम्ही वाचून दाखवला तोही समजलाच असेल. तर हा श्लोक माझ्या आयुष्यात कसा आला, तर गेले 1.5 ते 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. तेव्हा मी सोशल मीडियावरती फार वेळ वाया घालवायची. मला कळत नसायचं, माझ्याकडे वेळ तर भरपूर होता पण त्या वेळेचं मी काय करू हे कळत नसायचं. जॉब करायचं म्हटलं तर मग जॉब करत होते, पण घरातलं आणि त्या गोष्टी मॅनेज होईना, कारण जॉबचं टायमिंग खूप जास्त होतं आणि त्या सगळ्या गोष्टी मॅनेज होत नव्हत्या. म्हणून मग घरी राहिले. घरी राहिल्यानंतर घरातली सगळी कामं आटपल्यानंतर माझ्याकडे वेळ भरपूर होता, पण करावं काय हे समजत नव्हतं. मग असंच मनामध्ये निगेटिव्हिटी वाढत चालली होती की मी काय करू किंवा मी काहीच करू शकत नाही, असा खूप नकारात्मक विचाराने माझं बुद्धी मन म्हणा ग्रासलं होतं. आणि सोशल मीडियाची तर इतकी आहारी गेली होते ना की दिवसातील जवळजवळ 5 ते 7, आता 5G असल्यामुळं अनलिमिटेड डाटा असतो, 5 ते 7 GB डाटा माझा उडालेला असायचा संध्याकाळच्या वेळी. आणि ते मला समजतही होतं की बाबा माझं चुकतंय, माझा डाटा उडतोय किंवा मी एवढं सगळं करते, ह्या गोष्टी लक्षात येत होत्या, पण काय करावं ते समजत नव्हतं. असंच मग एकदा रील स्क्रोल करत असताना हा जो श्लोक होता, यदा यदा हि धर्मस्य, हा श्लोक माझ्या फीडमध्ये आला. मग तो श्लोक आल्यानंतर आणि तो
इतकं छान त्यांनी म्हणजे बॅकग्राऊंड म्युझिक म्हणा, त्याचा जो भावार्थ ते खूप छान पद्धतीनं गायलेलं होतं. ते खूप असं मनाला भावलं. माहीत नाही का, पण तो श्लोक वाचल्यानंतर मी तो श्लोक यूट्यूबला जाऊन त्या श्लोकाचा अर्थ सर्च केला. मग त्याच्यावरती आत्ता जो अर्थ वाचला तोच त्याचा अर्थ सांगितला. पण एवढ्यानं माझं समाधान झालं नाही. अरे, एका श्लोकामध्ये आपल्याला एवढं सगळं शिकायला मिळते, तर संपूर्ण जर भगवद्गीता वाचलं तर आपल्याला किती शिकायला, किती छान अनुभव मिळेल असं माझ्या मनाला वाटलं. आणि त्यानंतर मी भगवद्गीता वाचण्यासाठी सुरुवात करावी म्हणून भगवद्गीता खरेदी करण्यासाठी बाजारात पुस्तकाच्या दुकानी गेले. तिथं गेल्यानंतर ही भगवद्गीता मला सहजासहजी मिळाली नाही. कारण एखादी गोष्ट चांगली आपल्याकडं घडणार असेल तर त्याच्यासाठी आपल्याला संयम ठेवावा लागतो. कदाचित श्रीकृष्णाची तशी इच्छा असेल माझ्या संयम बघण्याची, तर त्यामुळे मला फार वेळ गेला. जवळपास 1 ते 1.5 महिना मी त्या पुस्तकाची वाट पाहिली. बऱ्याच ठिकाणी मी ते पुस्तक शोधलं, पण काही मला मिळालं नाही. तर भगवद्गीता हे पुस्तक नसून एक महान ग्रंथ आहे, माझ्यासाठी गुरु आहे. तर मग ती भगवद्गीता आणल्यानंतर मी वाचायला सुरुवात केली. तर वाचायला सुरुवात तर केली. अगोदर आपल्याला स्क्रोल करायची सवय होती. मला भरपूर स्क्रोल करायचं, दिवसभरातला बराच वेळ सोशल मीडियावरती घालवायचा. आणि एकदमच चांगल्या गोष्टी वाचायला आपल्या बुद्धीला पटतील का? कधीच नाही. मग काय करणार, मी वाचायला तर सुरुवात केली. जोशमध्ये पहिले 2-3 अध्याय 3 ते 4 दिवसात संपवले. पण नंतर ते वाचण्याचा कंटाळा यायला लागला. मध्येच असेच 8-15 दिवस गेले. त्यानंतर माझ्या मनात विचार आला की अरे, मी हे खर्च करून आणलेलं आहे, त्याचा उपयोग करणं, ही पण गोष्ट माझ्या तेव्हा लक्षात आली, जेव्हा मी घरातल्या छोट्या छोट्या वस्तू वाया जाऊ देत नव्हते, त्याचा काहीतरी उपयोग करत होते. मग म्हटलं अरे, एवढा मोठा ग्रंथ आपण विकत आणला आहे किंवा ते वाचायचं अट्टहास करून त्याच्यासाठी आपण 1.5 महिना वाट बघितलेली आहे. म्हणून मग नंतर पुन्हा नव्यानं वाचायला सुरुवात केली. मग तेव्हा मी एक ठरवलं की बाबा आपल्याला पूर्ण अध्याय नाही वाचायचा, त्या अध्यायातले 10 श्लोक वाचायचे. असं करत करत काही दिवसांमध्ये तो माझा संपूर्ण भगवद्गीता वाचून संपली. आणि भगवद्गीतेमध्ये किती चांगल्या गोष्टी आहेत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ते वेगळं सांगायची गरज नाही. मी वाचलं, त्यातलं जसं लक्षात येईल तसं तसं मी आयुष्यात अनुसरण्याचाही प्रयत्न केला, तरीही माझं समाधान झालं नाही. त्यानंतर मी परत दुसऱ्या वेळेस मी भगवद्गीता वाचायला चालू केली. आणि त्याच काळामध्ये माझं हे आपलं यूट्यूब चॅनल मी चालू केलं होतं. दुसऱ्या वेळेस भगवद्गीता वाचायला चालू केली, पण तेव्हा मात्र खूप स्पीडमध्ये मी वाचायला चालू केली. आणि जेव्हा माझी निम्मी भगवद्गीता वाचून झाली, मग तेव्हा वाटलं की चला आपल्या चॅनलवरती यूट्यूब लाईव्हवरती हे वाचन करूयात. म्हणून मी आपल्या चॅनलवरती सार्थ श्रीमद भगवद्गीता लाईव्ह वाचन या नावाने एक सिरीज सुरू केलेली आहे. आणि ती सिरीज आपल्या चॅनलवरती सार्थ श्रीमद भगवद्गीता लाईव्ह वाचन या नावाच्या प्लेलिस्टने आहे. जर कुणाला बघायची असेल तर ती तुम्ही तिथं जाऊन बघू शकता. तुम्हाला त्याची लिंकसुद्धा मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर मग हळूहळू निम्मी भगवद्गीता वाचते. त्याच्यानंतर माझं निम्म पुढचं वाचन चालू होतं. आणि लाईव्हच्या निमित्तानं का होईना परत तिसऱ्या वेळेस ते माझं वाचन चालू होतं. अशा पद्धतीने मी संपूर्ण भगवद्गीता 3 वेळा वाचून काढली. मग त्यामुळं ना भगवद्गीतेतला बराचसा सार माझ्या लक्षात आला. त्याच्यामुळं काय झालं, चांगल्या गोष्टी माझ्या आतमध्ये मी घेऊ लागले. चांगल्या गोष्टी, चांगले विचार आपल्या मनामध्ये गेल्यानंतर वाईट विचार आपोआपच बाहेर पडतात किंवा निघून जातात. त्यामुळं माझ्यामधली नकारात्मकता कमी झाली आणि सकारात्मकता वाढत गेली. नामस्मरणाचं महत्त्व लक्षात आलं आणि मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर केलेलं आहे. भगवद्गीतेत असं सांगितलेलं आहे की तुम्ही रोज देवपूजा नाही केली तरी चालेल, तुम्ही मंदिरात नाही गेला तरी चालेल, असं त्या एका श्लोकामध्ये आहे. तो श्लोक मला नंतर सापडला किंवा आठवला तर मी तुम्हाला तोही तुमच्याशी शेअर करेल. देव असं म्हणत नाही की सतत माझ्यासमोर बसा किंवा मंदिरात जावा. त्याचं एक म्हणणं आहे की लोकांबद्दल वाईट विचार करू नका. तुम्हाला चांगला विचार करता येत नाही तर वाईटसुद्धा इतरांबद्दल विचार करू नका. फार काही नाही, फक्त जर सतत आपण नामस्मरण केलं आणि चांगला विचार करत राहिलो तर ते देवपूजेच्या देवाला भेटल्यासारखं किंवा देवपूजा केल्याच्या बरोबर असतं असं श्रीकृष्ण सांगतात. त्यामुळं माझ्यामध्ये पॉझिटिव्हिटी वाढत गेली. नामस्मरणामुळं आपल्या आतमधली निगेटिव्हिटी बाहेर जाते. हे तुम्ही इथं ट्राय करून बघा. तुम्ही ज्या देवाची भक्ती करतात त्या देवाचं नामस्मरण सतत करत राहा. जेव्हा वाटतं की माझ्या मनामध्ये वाईट विचार येतो आहे किंवा मला राग येतो आहे, टेन्शन येतो आहे ना, त्यावेळेस तुम्ही नामस्मरण करत राहा. म्हणजे आपल्यातली निगेटिव्हिटी बाहेर जाईल आणि पॉझिटिव्हिटी आतमध्ये नामस्मरणाच्या निमित्ताने आपल्या आतमध्ये येईल. तर अशा पद्धतीने ही सार्थ श्रीमद भगवद्गीता माझ्या आयुष्यात आलेली आहे. तर मंडळी, कसा वाटला हा व्हिडिओ
हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर नक्की करा. आणि हो, आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या. आणि हो, बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवरती सुद्धा क्लिक करा, म्हणजे इथून पुढं नवीन नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, हरे कृष्ण. काळजी घ्या आणि हो, नामस्मरण करत राहा. सकारात्मकता आपल्या आतमध्ये घेत चला आणि नकारात्मकता बाहेर टाकत चला. तर चला भेटूयात पुन्हा. बाय बाय.